बघा आपलं 1 पॉईंट कितीपर्यंत झालेलं आहे सांगा. 1.3. ठीक आहे, 1.3 झालेलं आहे. आता लास्ट 1.4 त्याच्यावरचा बेस आपला शेवटचा थेरम. आपण बघा पहिला बघितलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं मी पहिला थेरम शिकवताना की तो जो थेरम आहे तो रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आहे. काय टू ट्रायंगल. बघा कसा असतो तो. इथं काय व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल. आता बघा इथं हे शब्द एक सिमिलर आहे. काय सिमिलर. पहिले हा सांगतो तुम्हाला काय, तर नंतर दोघायला कम्पेअर करू आपण. हा सिमिलर आहे जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतील. म्हणजे आता समजा कोणता आहे एबीसी, कोण इथं एबीसी, हा जेव्हा दुसरा कोणता आहे पी क्यू आर याला सिमिलर असेल, हा एक दिलेला राहील आपल्याला. काय राहील दिलेलं. या दिलेल्या गोष्टीमुळे आपण डायरेक्ट सांगू शकतो की जो साईड असतील त्यांच्या, पहिली साईड ए बी तर इकडली कोणती घेत असतो आपण पी क्यू, यांचा करायचा स्क्वेअर. काय करायचा, हे सगळं काय राहतील सिमिलर. परत बी सीचा स्क्वेअर, क्यू आरचा स्क्वेअर, आणि तिसरे ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. ह्या ज्या काही सगळ्या गोष्टींचा वर्ग बनवून राहिला, हा जो असतो हा कोणाच्या बरोबर असतो, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. म्हणजे काय सरळ सरळ दुसऱ्या पेनमध्ये लिहून दाखवतो तुम्हाला. हा जो एरिया घेतला आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. या ज्या दोन ट्रायंगलचा जो एरिया आहे, हा जो एरिया बनतो तो कोणत्याही दोन साईड घेऊ शकतो आपण. अशा पूर्ण साईड घेण्याची गरज नाही. ही जोडी घ्या, ही जोडी घ्या किंवा ही जोडी घ्या. फक्त इकडे एवढं लक्षात ठेवायचं, जेव्हा यांचा रेशो असेल तो त्यांच्या स्क्वेअरच्या बरोबर राहील. कोणाच्या बरोबर राहील स्क्वेअरच्या. आणि जो पहिलं बघितलं होतं आपण, पहिलं काय, पहिल्या याच्यामध्ये काय बघितलं होतं, बेस इंटू हाईट. आठवतं, बेस इंटू हाईट पहिल्या ट्रायंगलसाठी, आणि बेस इंटू हाईट दुसऱ्या ट्रायंगलसाठी. मग दोघांमध्ये फरक काय आहे मला सांगा बरं. इथं तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. आता इथं जर हाच जर फॉर्म्युला इथं लिहायचा असता आपल्याला, तर आपण कसं लिहिलं असतं मग, एरिया ऑफ ट्रायंगल, याच्यावर आपण याच्यावर बोलून राहिलो हा सध्या, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. काय केलं असतं आपण, बेस इंटू हाईट. याच्यात बेस कोणता आहे बीसी, आणि हाईट कोणती आहे एडी, आणि इकडं क्यू आर अपॉन पी एस. आता तुमच्या समोर मी हे दोन ट्रायंगल टाकले. आता हे दोन ट्रायंगल जेव्हा तुमच्या समोर टाकले मी, तर हा रेशो बनतो का नाही, हो का नाही, एवढं सांगायचं फक्त. बनेल का नाही, बनतो. का बनतो, कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण दोन ट्रायंगलचा रेशो घेतो तो काय असतो, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. मग याच्यात आणि याच्यात का फरक आहे, इथं याच्यात स्क्वेअर का आलं, इथं बेस इंटू हाईट का नाही आलं, कोण रिझन दिलं सांगितलं. इथं काय आहे सिमिलर, काय आहे सिमिलर. इथं सिमिलर म्हणायची गरज पडत नाही. जेव्हा सिमिलर म्हटलं, काय म्हटलं सिमिलर, तेव्हा एरियाच्या समोर काय लावायचा स्क्वेअर. काय लावायचा स्क्वेअर. आणि जेव्हा सिमिलर नसेल तेव्हा सरळ सरळ बेस इंटू हाईट. बेसिक फरक कळाला तुम्हाला. 1.1 आणि 1.4 मधला समजला. सत्य सत्य शिकला म्हणतो ना आपण. का दात नाही घासले रे. बर, येऊ का तिकडे माग. 1.4 मधला पहिला प्रश्न. आता बघा, आता तिकडे पण असा एक प्रश्न दिला होता ना आपल्याला 1.1 मध्ये. मग तिथं हा शब्द नसेल, कोणता सिमिलर. कोणता शब्द नसेल तिथं सिमिलर. इथं सिमिलर दिलेलं आहे तुम्हाला. मग सगळ्यात सोपी एक्सरसाइज आहे प्रॅक्टिस सेट. द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3:5. देन फाइंड द रेशिओ ऑफ देअर एरियाज. मग आपण सेम दिलेलं नसलं की फॉर फर्स्ट ट्रायंगल, फॉर फर्स्ट ट्रायंगल एरिया A1, एरिया इज इक्वल टू A1 घेऊ. काय घेऊ आपण A1.
एरिया इज इक्वल टू A1 आणि साईड काय घ्यायची S1. काय घ्यायची S1. फॉर सेकंड ट्रायंगल एका मार्काला प्रश्न आहे फक्त. किती मार्काला आहे? एका मार्काच्या वरती जात नाही हा प्रश्न. फॉर सेकंड ट्रायंगल एरिया काय घ्यायचा मग? लेट म्हणायचं. लेट म्हणजे समजा. एरिया काय घेऊ? A2 आणि साइड काय घेणार त्याची? S2. ठीक आहे. मग बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. कोणता थेरम? एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि तिकडे काय म्हणत होतो आपण? बाय रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. सिमिलर म्हणत होतो का? नाही. बाय रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. फरक, छोटासा फरक आहे, लक्षात ठेवायचं. A1 अपॉन A2 इज इक्वल टू काय राहील? साइड काय? S1 अपॉन S2 यांचा स्क्वेअर. तसंही लिहू शकतो आपण ना, काही प्रॉब्लेम नाही. S1 चा स्क्वेअर S2 चा स्क्वेअर एकच असतं ते. A1 अपॉन A2 काय रे? साइड दिलेला आहे का आपल्याला? द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे साइडचा रेशिओ दिलेला आहे. मग A1 अपॉन A2 बरोबर S1 अपॉन S2 दिलेलं आहे 3 अपॉन 5. याचा स्क्वेअर जमतो का सांगा मग? A1 अपॉन A2 किती? 9 अपॉन 25. हा झाला तुमचा रिक्वायर्ड एरियाचा रेशो. समजलं काय अवघड? फक्त एवढं बघायचं, एरियाचा रेशो दिलेला आहे की साईडचा दिलेला आहे. कधी कधी काय राहील बघा, मॅथ खूप इझी आहे तुम्हाला जर गोष्टी कळाल्या तर. कशा? कधी यांचा रेशो दिलेला राहील यांचा काढायचा, कधी यांचा रेशो दिलेला राहील यांचा काढायचा. ही झाली पहिली गोष्ट. त्याच्यानंतर कधी यांचा रेशो दिलेला राहील, एक साईड दिलेली राहील किती? एक, दुसरी बाजू काढायची. कधी यांचा रेशो दिलेला राहील, एक एरिया दिलेला राहील, दुसरा एरिया काढायचा. म्हणजे सगळं याच फॉर्म्युला भोवती तुमचं फिरणार आहे सगळ्या काही गोष्टी या 1.4 मधल्या. ठीक आहे. आता दुसरा आणि तिसरा क्वेश्चन बघा, तुम्ही डायरेक्ट आन्सर देसाल त्याचे. एकदम सोपं आहे. सांगा. आता बघा AB आहे नाही तर तुम्हाला माहिती आहे काय? सिमिलर ट्रायंगल आहे. AB आहे, काय घेतलं? AB. इकडे काय घेणार मग? PQ चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 4/9. आणि खाली सांगा बरं मग. इकडे ABC आहे, इकडे काय घेणार? PQR. बघा ना, ABC आहे तिथं आला PQR. ट्रायंगल PQR यांचा रेशिओ 80/25. आता 80/25 आता आपल्याला भाग द्यायचा आहे. इकडे बघा 80/125 याला 5 ने भाग जातो. कितीने भाग जातो? 5 ने. 5 ने भाग जाईल 16चा आणि 5 ने भाग जाईल 25चा. बरोबर. इथपर्यंत काही डाऊट कोणाला नाही. पण आपल्याकडे फॉर्म्युल्यामध्ये काय असतं? AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. काय असतं आपल्याकडे? AB स्क्वेअर अपॉन, असं असतं फॉर्म्युल्यामध्ये. आपल्या समोर AB आणि PQ दिलेलं आहे. मग आपल्याला AB आणि PQ काढायचं. यांचा रेशिओ एरियाच्या रेशिओच्या बरोबर असतो. मागचाच प्रश्न बघितला आपण. बघा एरियाचा रेशिओ कोणाच्या बरोबर असतो? साईडच्या. मग आपल्याला रेशिओ दिलेला आहे. एरियाचा रेशिओ काय आलेला आहे? 16 आणि 25. रेशिओ मध्ये आपण किती कमी करू शकतो. ठीक आहे. 16 आणि 25. आता मला सांगा मग जेव्हा आपण AB अपॉन PQ म्हणू तर उत्तर काय येणार आहे? 4/5. कारण त्यांचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? स्क्वेअर रूट. वर्गमूळ. 16चं वर्गमूळ किती आहे? 4. आणि याचं किती आहे? 5. किती मिनिट लागला? 1 मिनिटात दोन्ही प्रश्न. ठीक आहे. खूप सिंपल आहे. हाही सिंपल आहे. आता काय बोललो मी तुम्हाला? कधी कधी रेशो देतील, एक साइड देतील, दुसरी साइड काढायची. आता हा प्रश्न तसा आहे तुम्हाला. एक साइड दिलेली आहे, रेशो दिलेला आहे आणि दुसरी साइड काढायची. सर रेशो कुठे दिलेला आहे? थोडंफार डोळे मोठे करून बघावं लागेल. ठीक आहे. डोळ्यात बोट नाही घालायचं सांगितलं, मोठे करायचं सांगितले. ठीक आहे. इकडे बघा सिंपल असतं. हेअर ट्रायंगल LMN is similar to triangle PQR.
ठीक आहे. आणि तुम्हाला म्हटलेलं आहे 9 गुणिला PQR बरोबर किती आहे 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. ठीक आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल LMN इकडे आणा. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल LMN. 16 जसेच्या तसे 9 गुणाकारामध्ये होते, तिकडे गेल्यावर काय होईल भागाकार. झाला रेशो, आला रेशो. आता काय म्हणणार आपण बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल कोणती साइड दिलेली आहे तेवढं बघायचं. बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. काय असतो तो थेरम, दोन ट्रायंगलचा एरियांचा रेशो. पहिला ट्रायंगल आहे आपला ABC आणि दुसरा कोणता आहे, कोणता, बर ठीक आहे. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला शोधायचं की साइड कोणती आहे. कोणती साइड आहे QR. मग खाली QR लिहा, QR चा स्क्वेअर करा, मग QR आहे. अच्छा अच्छा ABC. मग कधी सांगता रे हा, म्हणजे एखाद्याच्या ताटात नॉनव्हेज वाढलं, पहिला घास घेऊस तर सांगायचं नाही त्याला अरे नॉनव्हेज आहे, नॉनव्हेज आहे. खाल्ल्यावर सांगायचं आहे ना, म्हणजे बाटू द्या जीव आहे ना. हा पहिला एलिमेंट नाही, आपण हा रेशो काढला ना. हा रेशो काढला आपण. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR QR. आता QR जर आहे इथं, दुसरी कोणती येणार MN. MN चा स्क्वेअर. ठीक आहे. MN चा स्क्वेअर काढायचा आपल्याला. आता QR दिलेलं आहे, MN दिलेलं आहे, यांचा रेशो दिलेला आहे. यांचा रेशो किती आहे 16/9. यांचा रेशो आपल्याकडे 16/9. QR चा स्क्वेअर विथ चा स्क्वेअर आणि MN स्क्वेअर बरोबर. ठीक आहे. याला सोडवण्यासाठी एकदम जबरदस्त टेक्निक आहे सगळ्यांचं. आता 16चं वर्गमूळ निघतं, 9चं निघतं, 20चं निघतं, 20चा स्क्वेअर आहे ना त्याचंही निघतं आणि MNचंही निघतं. डायरेक्टली तुम्ही स्क्वेअर रूट काढू शकता किंवा कसं करा MN स्क्वेअर काहीच कापू नका त्याला. MN स्क्वेअर गुणिला 16 बरोबर 9 गुणिला 20चा स्क्वेअर किती होतो 400. मग MN स्क्वेअर बरोबर किती होईल 9 गुणिला 400 भागीला 16. आता तुम्ही 9 चूक 36 केलं, 9 चूक 36, 3600 भागीला 16 आणि त्यांचा भाग करून आता सांगतो तुम्हाला. इथं जर डायरेक्ट जर केलं तुम्ही MN बरोबर बघा चालतं बरं तसं. तुम्ही जर डायरेक्ट MN केलं तर 9चं वर्गमूळ किती होतं रे 3 होतं. तेवढा दिमाग चालला पाहिजे तुमचा, नाही तर सांगतो परत काय करायचं. 400चं वर्गमूळ आणि 16चं 4, 4 पंच 20, 5 3 15. हे एक थोडं माइंड वापरून असं सॉल्व्ह करू शकता किंवा रेग्युलर मेथड मग जी तुम्हाला शिकवल्या जाते. रेग्युलर मेथड कशी MN स्क्वेअर बरोबर 9 गुणिला 4 36, 3600 भागीला 16. आता 4 न भाग जातो, 4 चूक 16, 16 ने डायरेक्ट भाग जातो, द्या 16 ने डायरेक्ट भाग. MN स्क्वेअर बरोबर 3600 भागीला 16, 16 जर भाग दिला तर 225 येतील. किती येतील मग 225 कोणाचा वर्ग आहे रे. तुम्हाला जसं इझी वाटेल तसं तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, कळालं. आता हे झालं एक. किती क्वेश्चन झाले आपले 4. नेक्स्ट सोपे प्रश्न आहे आज काही प्रॉब्लेम नाही. फक्त रेशो दिलेला आहे, तुम्हाला ओळखायचं आहे. हा पेपरला येणारा प्रश्न आहे, म्हणजे बाकीचे येत नाही का येतात, पण रेग्युलर जे येणारे ते ओळखीचे राहतात. ठीक आहे. सांगा, विचार करा थोडाफार की काय असेल प्रश्नामध्ये.
बिगर ट्रायंगल साठी एरिया घेऊ आपण 225 A1. साइड काढायची ना, बरोबर आहे, साइड काढायची. साइड कोणाची दिलेली आहे? बिगरची दिलेली आहे का? नाही, बर, स्मॉलरची दिलेली आहे. फॉर स्मॉलर ट्रायंगल ट्रायंगलचा एरिया किती दिलेला आहे? A2 दिलेला आहे तुम्हाला 81 स्क्वेअर सेंटीमीटर, आणि याची साइड दिलेली असेल मग S2 दिली तुम्हाला 12 सेंटीमीटर. याच्यात आणि याच्यात काय फरक आहे बघा बरं, हा प्रश्न आपला. ठीक आहे, सेम असंच काढलं आपण, फक्त इथं फर्स्ट ट्रायंगल म्हटलं होतं, इथं काय बिगर ट्रायंगल आणि इथं स्मॉलर ट्रायंगल. बाय रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, सॉरी रेशिओ नाही, बाय थेरम. बघा असं कन्फ्युजन होतं कधी कधी. बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सांगा काय येईल एरिया? A1 अपॉन A2, A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1 अपॉन S2 चा स्क्वेअर. A1 किती आहे? 225, A2 81, S1 माहित नाही, S2 12चा वर्ग. सेम प्रश्न, सेम कंडिशन आलेली आपल्याला हीच. मग इथून तुम्ही आपण जसं सॉल्व्ह केलं होतं वर्गमूळ घेऊन, सेम वर्गमूळ घेऊन त्याला सॉल्व्ह करा. आला काय का त्याचं उत्तर? बघा, S1 गुणिला 81 बरोबर 225 गुणिला 144, 12चा वर्ग 144 आहे ना. मग S1 बरोबर किती येईल मग? 225 गुणिला 144 अपॉन 81 स्क्वेअर आहे, सॉरी काय आहे तो? स्क्वेअर. S1 चा स्क्वेअर, S2 चा स्क्वेअर. ठीक आहे, आता S1 स्क्वेअर एवढा आहे, तर S1 बरोबर किती येईल? 225 कोणाचा आहे रे? 15, 144 आहे 12, आणि हा 9. जर 15 गुणिला 12 केलं तर 180 होतील. किती होतील? 180 भागीला 9. S1 आलं 20. किती आलं? 20 सेंटीमीटर. तुम्ही कशी भाग देऊ शकता बरं? बघा इथे भाग देऊ शकता तुम्ही. 3 त्रिक 9, 3 पाचे 15, 3 चूक 12. मी भाग द्यायचं का सांगत नाही, ते तुमच्यावर सोडतो मी. ज्यांना भाग देता येतील त्यांनी भाग द्यायचे, ज्यांना भाग नाही देता आले त्यांनी काय करायचं? सरळ सरळ असं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, जास्त बोलून राहिले तुम्ही आज. जो प्रश्न अवघड होता, काय म्हटलं मी? जो प्रश्न अवघड होता तो मागच्या वर्षी येऊन गेलेला आहे, 7 नंबरचा. याला तुम्ही 1 नंबरला ठेवू शकता. या प्रॅक्टिस सेट मधून जर कोणता प्रश्न सगळ्यात महत्वाचा असेल, मोस्ट इम्पॉर्टंट, तर 6 नंबर. ठीक आहे का? त्याच्यात फक्त इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटलेले. काय म्हटलेले? इक्विलॅटरल ट्रायंगल. बघा, ट्रायंगल ABC and DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणते ट्रायंगल येते? इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल्स. ठीक आहे, काय ते इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहे, आता इथं काही असं म्हटलंच नाही सिमिलर आहे म्हणून. जो प्रश्न असा वेगळा असतो ना, तो एक्झाम साठी महत्वाचा असतो. आता इथे सिमिलर नाही, सांगा काय येईल मग? बघा सरळ सरळ घेऊ आपण, जास्त नाही. ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF, अँगल A इज इक्वल टू अँगल D असेल का बरं? आणि अँगल B इज इक्वल टू अँगल E का? सांगा. इच अँगल इज 60 डिग्री. प्रत्येक अँगल कितीचा असतो?
ठीक आहे, किंवा सरळ सरळ याला 1 नंबर द्या तुम्ही, याला 1 नंबर द्या, कारण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे प्रत्येक अँगल कितीचा 60चा, कितीचा असतो प्रत्येक अँगल 60 फ्रॉम 1, याला तुम्ही फ्रॉम 1 म्हणा, ठीक आहे. आता मग ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल डीईएफ, कोणत्या टेस्टनं, बाय ए टेस्ट. बस याच्यामुळे हा प्रश्न तुमच्या एक्झामसाठी महत्वाचा बनला की तुम्हाला हे समजतं का, एक्झामिनरला काय पाहिजे, तुम्हाला हे जमतं का एवढं, ठीक आहे. आता हे जमलं तुम्हाला म्हणजे इथून पुढे तुम्ही काय म्हणणार, बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. कोणते कोणते 2 ट्रायंगल आहे इथे जो दिलेलं तेच घ्यायचं, एबीसी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ. ट्रायंगल राहिलं का, ट्रायंगल डीईएफ. हा आता कोणत्या साइड पाहिजे आपल्याला, डी पाहिजे, कोणती पाहिजे, डी. ए बी दिलेली आहे, डी पाहिजे, ए बी स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. यांचा रेशो किती दिलेला आहे 1/2, ए बी स्क्वेअर 4चा वर्ग आणि डी स्क्वेअर. मग डी स्क्वेअर बरोबर येईल तुमचं 16 गुणिला 2, 4चा वर्ग बरोबर आहे 16 गुणिला 2. मग डी बरोबर काय येईल √16 गुणिला 2. समजतं ना, इकडे स्क्वेअर काढला तर तिकडे काय होईल स्क्वेअर रूट, आणि 16चं स्क्वेअर रूट किती असतं 4. डी बरोबर 16चं वर्गमूळ 4, 2चं निघतं का, त्याला तसंच ठेवा, सेंटीमीटर म्हटलेलं आहे का नाही, ठीक आहे. आता ज्यांना हे समजलं नाही त्यांनी ती एक शब्द इथे टाकायचा, इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. ते कसे असतात सिमिलर. ज्यांना हे आलंच नाही त्यांनी एकदा एक शब्द टाकायचा की इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. कसे असतात ते सिमिलर, ठीक आहे. समजलं. 6 क्वेश्चन बेसिक होते, 7वा प्रश्न येऊन गेलेला आहे मागच्या वर्षी, तरी घेणार आहे आपण, ताण नका घेऊ. ऍक्टिव्हिटी दी काय ते, सोपा आहे, काही अवघड नाही, एवढा मोठा असू द्या ना. लक्ष द्या बरोबर काय सांगतो मी तर फक्त, ठीक आहे. असं नसतं की मागच्या वर्षी आला म्हणजे या वर्षी लगे येणारच नाही, येणारच नाही असं नाही होणार. येणार नाही म्हटलं मी, येणारच नाही आणि येणार नाही याच्यात फरक आहे, ऐका नाही फरक. बघा आता जसे जसे बॉक्सेस दिलेले आहेत तसं तसं आपल्याला फिल करायचं. एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूएफ 20 युनिट दिलेला आहे. पीक्यूएफ बघा, पीक्यूएफ हा 20 दिलेला आहे. किती दिलेला आहे 20. पीएफ दिलेली आहे तुम्हाला 2, ट्वाइस डीपी, याच्या दुप्पट दिलेली आहे ट्वाइस पीएफ. पीएफ काय आहे, ही जी पीएफ साइड आहे ही डीपीच्या दुप्पट आहे. कोणाच्या, डीपीच्या, डीपी, ठीक आहे. डीपी नाही डीपी. ही जर 1 असेल तरी किती राहील मग 2, ही जर 4 असेल तरी किती राहील 8, ठीक आहे. लेटेस्ट ॲज्युम डीपी इज इक्वल टू एक्स. मग ही एक्स म्हटली, ही काय म्हटली एक्स, तरी किती झाली 2x. हे इथं म्हटलेलं आहे, ठीक आहे. जर एक्स म्हटली तर कारण इथं रिझन दिलेलं आहे, ती दुप्पट आहे, मग याला एक्स म्हटलं तर ती झाली 2x. मग डीएफ पूर्ण ही डीएफ x अधिक 2x काय डीपी, डीपी अधिक कोण राहील ती पीएफ. तुम्ही लक्ष ठेवा डायग्राम कडे, खूप सोपं आहे ते. डीएफ काढायची, पूर्ण ही डीएफ काढायची, तर डीपी मध्ये कोणती ऍड करावं लागेल पीएफ. मग ही एक्स आहे, एक्स अधिक 2x किती येईल 3x, ठीक आहे. इन ट्रायंगल एफ डीई आणि एफ पी क्यू. एफ डीई बघा कुठे, एफ डीई एफ पी क्यू, ठीक आहे. आता हे म्हटलेलं आहे पॅरलल, म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे पॅरलल. मग हे 2 अँगल कोणते असतील करस्पॉन्डिंग. हा पण अँगल कोणता असेल करस्पॉन्डिंग. इथं दिलेलं आहे करस्पॉन्डिंग अँगल.
कोणते अँगल? करस्पॉन्डिंग. इथं पण करस्पॉन्डिंग अँगल, कारण दोन पॅरलल लाईनवर कोणते अँगल बनतात? करस्पॉन्डिंग. मग जो अँगल दिलेला आहे त्याचा करस्पॉन्डिंग कोणता आहे तेवढं शोधा फक्त. एफ डी ई. एफ डी ई याचा करस्पॉन्डिंग कोणता आहे? एफ पी क्यू. एफ पी क्यू. एफ ई डी. एफ ई डी याचा करस्पॉन्डिंग कोणता आहे? एफ क्यू पी. एफ क्यू पी. आणि दोन अँगल जर इक्वल असेल तर कोणती टेस्ट असते? ते ए टेस्ट. ठीक आहे. आणि ए टेस्ट असेल सिमिलर असतील तर काय बनतो? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल बनतो. मग काय आहे आता मला सांगा 3x कोणती साईड आहे रे? डीएफ. कोणती आहे? डीएफ. म्हणजे एफ डी म्हणू शकतो, डीएफ म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. डीएफ. मग जर इकडे डीएफ घेतली तिकडे कोणती घेसाल? पीएफ. पण याचा स्क्वेअर काय करावं लागेल? स्क्वेअर. आणि तो जर केला तुम्ही बघा 3x अपॉन 2x. एक्स एक्स कॅन्सल होणार, एक्सला सोडून द्या. 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4. आता एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई. आता काय केलं त्यांनी बघा, जास्त काही टेन्शन घेऊ नका. बघा त्यांनी काय केलं, हा जो ट्रायंगल आहे हा एरिया जो आहे असा होता ना, एरिया ऑफ ट्रायंगल बघा इथं लिहून दाखवतो तुम्हाला. हा जो होता एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी अपॉन एफ पी क्यू. एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई अपॉन हा रेशो बघा एकदा. एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी, एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू कोणाच्या बरोबर आहे? 9/4. मग इथं त्यांनी 9/4 असेच ठेवलं. पण हा जो छेदामधला आहे हा भागाकार मध्ये, तिकडे गेल्यावर काय झाला? गुणाकार. काय झाला तो? गुणाकार. ट्रायंगल एफ पी क्यू. समजलं? काही अवघड? एरिया राहील फक्त त्याच्या मागं. एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. मग तेच इथं म्हटलेलं त्यांनी बघा 9/4 एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. आता एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू का म्हटलं? कारण तो माहिती आहे आपल्याला किती आहे? 20. मग जर इथं 20 टाकला आपण तर किती आन्सर सांगा? 45. 4×5 = 20. 5 × 9 45. किती आला आन्सर? 45. आणि आपल्याला हा छोटा एरिया विचारला होता बघा, समजून घ्या. उत्तर आलं आपलं. आपल्याला हा एरिया विचारला होता. ठीक आहे. हा पूर्ण एरिया 45 आला. किती आला? हा 20 आहे. मग हा किती राहील? समजून घ्या ना, पूर्ण ट्रायंगल एरिया किती आहे? 45. हा आला 20, तर हा किती राहील? किती राहील? 25. मग 45 - 20 हे आलं तुमचं 25. ठीक आहे. प्रश्न इम्पॉर्टंट आहे, याचा अर्थ म्हणजे इम्पॉर्टंट आहेच, पण आलेला आहे याचा अर्थ येणार नाही असं नाही होणार. एखादा तुम्हाला 3 मार्कासाठी ऍक्टिव्हिटी पण येऊ शकते. ठीक आहे, लक्षात राहील. आपलं 1.4 झालेलं आहे. आता प्रॉब्लेम सेट 2 दिवसात संपून जाईल आपलं आणि चॅप्टर एंड होईल. ठीक आहे, अभ्यास करायचा.